94.3 टमाटो FM वर तुम्ही एन्जॉय करताय दिल से रसिक आहे तुमच्या बरोबर. आज कोण आहे आपल्या बरोबर? नमस्कार, मी आमदार राजेश क्षीरसागर. तुम्ही ऐकताय 94.3 टोमॅटो FM वर. तेरे चेहरे में वो जादू है, बिन डोर खींचा जाता हूँ, जाना होता है और कहीं तेरी ओर चला आता हूँ. क्या बात आहे. भरपूर मस्त मस्त. नमस्कार, मी सौ वैशाली राजेश क्षीरसागर. आधी पहिल्यांदा तुमच्या दोघांचंही आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत. धन्यवाद. हां, आणि आता आजचा आपला विषयच असा आहे की मेड फॉर इच अदर. म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही एक राजकीय किंवा सामाजिक तुमचं कर्तृत्व जे आहे तर ते सगळ्यांना माहिती आहे बऱ्यापैकी बाहेर सगळ्यांना. पण बाकी तुमची एक वेगळी साईड जी असते नाण्याची दुसरी बाजू की पर्सनल लाईफमध्ये तुम्ही कसे आहात आणि तुमच्या आवडीनिवडी काय आहे, तुम्ही एकमेकांना कसं जपता, तर ते आपल्याला आज सगळ्यांच्या बरोबर शेअर करायचं आहे. तर सगळ्यात पहिला माझा प्रश्न जो आहे सर तुम्हालाच मी विचारते की वैशालीजींना सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही केव्हा कसं कुठे भेटलात आणि तुमचं आधी लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज? माझं लव्ह मॅरेज आहे. अरे वा. ॲक्च्युली आम्ही दोघं जण DRK कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये एकत्र शिक्षण घेतले आणि मला वाटते साधारणतः लव 9वी 10वी 11वी 12वीत होते. आमचं लास्ट इयरला लव झालं TYला. अरे वा. आणि पण ते लव असं इझी झालं नाही, एवढं इझी नव्हतं ते. आणि त्यानंतर मग पुढच्या वर्षी म्हणजे आमच्या दोघांचं BCom कम्प्लीट झालं, MComला मी ऍडमिशन घेतलं आणि मग आम्ही लव्ह मॅरेज केलं. त्यानंतर अच्छा, तुम्ही दोघं एकाच वर्गात होतात? डिव्हिजन वेगळी होती. अच्छा, पण म्हणजे इयर सेम होते, पण डिव्हिजन वेगळी. ओके. सो या दोघांच्या लव्ह स्टोरीचा प्रवास इझी नव्हता, म्हणजे नेमका कसा होता ते जाणून तर घ्यायलाच हवं ना. इंटरेस्टिंग स्टोरी आहे बरं का खूपच. सो एन्जॉय करत राहा त्यासाठी 94.3 टोमॅटो FM. मेड फॉर इच अदर, दिल से रसिक आहेस तुमच्या बरोबर एकदम फ्रेश. 94.3 टोमॅटो FM वर दिल से तुम्ही एन्जॉय करताय मेड फॉर इच अदर. आज आपल्या बरोबर आहेत आमदार माननीय राजेश क्षीरसागर आणि माननीय सौ वैशाली क्षीरसागर. तेरे इंतजार में कब से उदास बैठे हैं, तेरे दीदार में आंखें बिछाए बैठे हैं, तू एक नजर हमको देख ले बस, इस आस में कब से बेकरार बैठे हैं. जेव्हा त्याचा किंवा तिचा एकमेकांना होकार मिळत नाही तोपर्यंतची जी काही सिच्युएशन असते ती साधारणपणे अशीच असते आपली मनाची, बरोबर आहे ना. आता या दोघांच्या मध्ये पहिल्यांदा कुणाला कोण आवडलं आणि कुणी कुणाला कसं प्रपोज केलं, चलिए पूछते हैं. सर काय सांगाल? आता ते नेहमीच मुलग्यालाच मुलगी नेहमी पहिल्यांदा आवडत असते, पाठीमागे लागलो होतो. म्हणजे आता वैशालीजी तुम्हाला आवडल्या, कधी कसं प्रपोज केलं तुम्ही आधी? नाही, मी नंतर त्यांना विचारलं तर त्यांनी मला असं उत्तर दिलं होतं की मी अगदी मनाशी ठाम निर्णय घेतला होता की लव्ह मॅरेज करायचं नाही. बर. पण मी त्यांना बघितल्यावर मी म्हणजे ऍक्च्युली आमची मैत्री झाली. अंकुश ग्रुपच्या माध्यमातून आम्ही फार मोठे ग्रुप होता, त्यामध्ये मुलं मुली एकत्र असायचो. त्या मला आवडल्या. मग त्यानंतर मी त्यांना प्रपोज केलं. तर त्यानंतर पहिल्यांदा नाही 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 असंच होतं. पण नंतर त्यांनी शेवटी जाऊन लक्षात आलं त्यांना की खरोखर माझ्यावर फार प्रेम हा करतोय आणि त्यानंतर त्यांनी मला हो म्हटलं. बरं, आपण आधी वैशालीजींना विचारू. वैशालीजी काय होते हे, यांनी जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा प्रपोज केलं तेव्हा तुमची पहिली एक रिॲक्शन काय होती? माझं पण असं होतं की आपण लव्ह मॅरेज करायचं नाही. त्यामुळे त्यांना मी भरपूर त्रास का दिला. नाही करायचं? एक वडिलांची इच्छा होती माझ्या अच्छा. की नाही म्हणून असं. मग त्यामुळं आणि वडिलांची मी खूप लाडकी होते काय, त्यामुळे वडिलांच्या मनाविरुद्ध मला करायचं नव्हतं. नाही तर दुसरा काय प्रॉब्लेम नव्हता. मग त्यामुळे नाही म्हणलं पहिल्यांदा? पहिल्यांदा नाही मग म्हटलं. काय असं झालं की तुम्हाला हो म्हणावं असं वाटलं? बरेच म्हणजे 1 वर्ष तरी आमचा कालावधी गेला. बरं. की ते रोजच असं पाठीमागून येत होते काय. मग मला वाटलं की खरोखरच ते प्रेम आपल्यावर करतात. मग आता होय म्हणायला काय हरकत नाही. म्हणजे तुम्ही 1 वर्षानंतर त्यांना हो म्हटलं? जवळजवळ 1 वर्षानं हो म्हटलं. ओके. मग ते मागे यायचं म्हणजे काय काय करायचं नेमकं? की मग मी शिवाजी पार्क मध्ये राहत होते तेव्हा ते आमच्या घरावरून म्हणजे सारख्या फेऱ्या मारायचे. अच्छा. दिवस रात्र घरावरून फेऱ्या मारायचे. बर. आणि मग काही गिफ्ट वगैरे दिल्या होत्या तेव्हा? नाही, त्यावेळेला मी स्वीकारल्या नव्हत्या. अच्छा. नंतर हे झालं. पण तेव्हा ते घेऊन यायचे म्हणजे? नाही, तसा प्रसंग झाला नाही कारण का मी भेटतच नव्हते ना त्यांना. अगो बाई. 1 वर्ष भेटलेच नव्हते म्हणजे असे ते नुसते फेऱ्या मारायचे आणि जायचे. त्यांच्या मनाचं समाधान करायचे. पण मग तुम्हाला असं सर कधी वाटलं नाही की काय बाबा हे इतकं मी म्हणतोय ही हो म्हणत नाहीये, राहू दे दुसरे कोणीतरी बघूया, असं नाही वाटलं? नाही, असं कधी मला वाटलं नाही कारण मला माहित होतं ते हो म्हणणार कधीतरी. एवढी ठाम खात्री एवढी असते? ठामपणे मला खात्री प्रत्येक गोष्टीची असते, मला खात्री तेवढी. अच्छा. म्हणजे तुम्ही पाऊल टाकताना असं टाकता की जे होणार म्हणजे होणारच. अच्छा. आणि ते होईपर्यंत तुम्ही तेवढे पेशन्स ठेवता.
ग्रेट. म्हणजे खात्री तर होती सरांना, बट ॲक्च्युली वैशालीजींनी सरांना केव्हा आणि कसं हो म्हटलं, काही इंटरेस्टिंग एक्सपिरियन्सेस नक्कीच आहेत. ऐकायचेत बस, त्यासाठी ऐकत राहा 94.3 टोमॅटो FM. दिल से मेड फॉर इच अदर. रसिका आहेस तुमच्याबरोबर एकदम फ्रेश. 94.3 टोमॅटो FM वर एन्जॉय करताय तुम्ही दिल से. रसिका आहे तुमच्याबरोबर आणि आज आपल्याबरोबर आहे मेड फॉर इच अदर कपल, आपल्या कोल्हापूरचे आमदार माननीय राजेश क्षीरसागर आणि माननीय सौ वैशालीजी क्षीरसागर. आता सरांना तर वैशालीजी खूप आवडलेल्या आहेत, पण वैशालीजींनी लगेच हो म्हटलं की काय केलं? केव्हा होकार मिळाला त्यांना? काय झालं नक्की? सर काय सांगाल? हा फेब्रुवारी महिन्यातला मला वाटतं आमचं कॉलेजचं गॅदरिंग होतं बर. आणि 2 फेब्रुवारी मला साधारण आठवते की पहिल्यांदा त्यांनी मला हो म्हटलं. 2 अच्छा. फेब्रुवारी. मग त्यानंतर मग लग्न पण आमचं लवकरच झालं. 1 वर्षाच्या आत आम्ही लग्नच केलं. त्यानंतर तो दिवस मला आठवतोय आणि त्यानंतर मग वर्षभर आमचं असं चाललं भेटणं वगैरे. म्हणजे या फॅमिली बरोबर एकदा उटी वगैरेला फिरायला गेलं. मी स्कूटर घेऊन पाठवून गेलो. काय सांगताय? कुठीपर्यंत? स्कूटर घेऊन निघालो, पण ते मध्ये पुन्हा प्लॅन थोडंच मध्ये स्कूटर बंद पडली, तिथं लावली, बसने गेलो आणि तिथं देखील आम्ही भेटलो उटीला. क्या बात आहे सर. ऍक्च्युली आपण हे फिल्ममध्ये बघतो सगळं, पण मी तेच परवा म्हणते की जसे तुम्ही सोशल हिरोज आहात तसे तुम्ही याही बाबतीत हिरो आहात हे लक्षात येतं ऍक्च्युली. कारण एवढा होकार मिळेपर्यंत वाट बघायची आणि तो मिळाल्यानंतर पुन्हा एवढा पाठलाग करत उटीपर्यंत जायचं सोपं नाहीये ना ही सुद्धा गोष्ट. पण मग जेव्हा ह्या हो म्हणल्या तेव्हा काही त्याच्यानंतर गिफ्ट वगैरे दिल्या ह्यांना? तसं परिस्थिती बेताचीच होती माझी. त्यांची परिस्थिती चांगली होती. मला जेवढं शक्य आहे तेवढं मी म्हणजे मनानं मला त्यांच्यासाठी खास करून मी बांगड्या आणायचो जिथं त्यांना बांगड्या आवडायच्या. अच्छा. वेगवेगळ्या व्हरायटी अनेक ठिकाणून आणल्या होत्या. बरं. परफ्युम्स असतील. याच्या व्यतिरिक्त काय गोल्ड आणि डायमंड्स वगैरे काय कधी नाही, दिले नाही. त्यांनीच दिलं मला काय असेल ते. ओके. मग मॅम तुम्ही सरांना कुठली गिफ्ट दिलेली पहिल्यांदा? मी परफ्यूमची बॉटल दिलेली पहिल्यांदा. अच्छा. होकार तर मिळाला. आता हा वैशालीजींचा होकार, उटीचा थ्रिलिंग एक्सपिरियन्सेस आणि पहिल्या गिफ्ट्स. वाव, क्या बात आहे. एक्साइटिंग जर्नी ना. आता एकमेकांमधल्या कोणत्या क्वालिटीजनी त्यांना एकमेकांना इम्प्रेस करता आलं? आणि घरच्यांना त्यांनी नेमकं कसं बनवलं, या पण काही इंटरेस्टिंगवाल्या गोष्टी आहेत. जाणून घ्यायच्यात आपण त्यांच्याकडून बस थोड्याच वेळात. ऐकत राहा त्यासाठी 94.3 टोमॅटो FM. दिल से रसिका बरोबर एकदम फ्रेश, मेड फॉर इच अदर. 94.3 टोमॅटो FM वर तुम्ही एन्जॉय करताय दिल से. रसिका आहे तुमच्याबरोबर आणि आज मेड फॉर इच अदर कपल आपल्याबरोबर आहेत आमदार राजेश क्षीरसागर आणि माननीय सौ वैशाली क्षीरसागर. येस. आता होकार तर एकमेकांचा मिळालेला आहे, पण वैशालीजी मला तुम्हाला विचारायचं आहे बरं का, की सरांच्या मधली कोणती क्वालिटी तुम्हाला जास्त इम्प्रेसिव्ह वाटली? त्यांच्यात पहिल्यापासून स्वाभिमान आहे. खूप स्वाभिमानी आहेत ते. अच्छा. काय त्या स्वाभिमानाची चुणूक तुम्हाला कधी बघायला मिळाली? म्हणजे आता पण ते अगदी स्वाभिमानानंच वागतात. नेहमी स्वाभिमानानंच ते वागत असतात. अच्छा. ओके. म्हणजे किती काही त्यांच्यावर प्रसंग येऊ दे, खरं ते त्यांचा स्वाभिमान कधी तुटून देत नाही. क्या बात आहे. ती तुम्हाला पहिल्यापासून आजपर्यंत पहिल्यापासून आवडणारी गोष्ट आहे. आवडणारी गोष्ट आहे. आणि सर तुम्हाला यांच्यातलं पहिलं काय क्लिक झालेलं पहिल्यांदा? मला कसं असायचं की मला थोडं त्यांचं जसं होतं की कोणावर बोलणं नाही, जास्त नाही. असे एक चांगल्या घरातली म्हणजे अगदी चांगली मुलगी आपण जे म्हणतो ना, त्या मला पहिल्यांदा दिसल्या. आणि मग त्यामुळं लग्न करायचं तर अशा मुलगीशी असा एक निर्णय मी घेतला आणि त्यामुळे ते नंतर होत गेलं आणि मग शेवटी लग्नापर्यंत आम्ही पोहोचलो. ग्रेट. खूप छान. गुड. चला आता मग आपली सक्सेसफुल इथंपर्यंत गाडी आली. आता त्याच्यानंतर जेव्हा लग्न करायचा विषय असतो तेव्हा दोन्ही घरातल्या मोठ्यांना पण मनवायचं असतं. तुम्हाला काही त्रास झाला मनवताना घरातल्यांना की इझिली हो मिळाला? नाही, ऍक्च्युअली लग्न लव्ह मॅरेज आम्ही जे केलं ते घरातल्यांना न सांगताच केलं. अगो बाई, हे कसं काय? ते तसं पळून जाऊन आम्ही केलं. पळून जाऊन केलेलं कुठे लग्न. काय कसं? तो ती एक हिस्ट्री आहे. म्हणजे ऍक्च्युली तर त्यांचं कुटुंब फार म्हणजे असं रॉयल श्रीमंत घरात आणि आम्ही एक मध्यमवर्गीय होतो. तर मग विचार असा केला, तर विचारलं तर हे नाहीच म्हटले तर पुन्हा ही स्टोरी सुरू होण्यापेक्षा काहीतरी लग्न करून येऊया, मग स्वीकारतील. आणि झालं तसंच. आणि मग मी लग्न केलं प्रयाग चिखलीला त्या दत्ताच्या मंदिरात केलं. बर. आणि मग त्यावेळेला लग्न म्हणजे माझं पण लग्न असं झालं की माझा ग्रुप फार मोठा होता. ते लग्नाची वरात एवढी मोठी होती तिथं. लव्ह मॅरेज करून एक 300-400 तरी माझी मित्रमंडळी त्या ठिकाणी उपस्थित होती. आणि मग त्यानंतर आल्यानंतर मग घरातल्यांनी स्वीकारलं लगेच. त्यांच्या आई वडिलांनी पण असं कधीच माझा अपमान केला नाही. भाऊ असतील, त्यांचं पूर्ण कुटुंब जे काय असतील त्यांनी पण लगेच स्वीकारलं. लगेच आमचं रिसेप्शन चांगलं मोठं झालं आणि मग आम्ही पुढच्या आयुष्याला आमच्या सुरुवात केली. अच्छा. पण ते जे होतं
तो जो दिवस होता ज्या दिवशी पळून यायचं असतं वगैरे, तो कसा काय, दोघं कुणी पण सांगू शकता तुमच्याकडून मॅम, कसं केलं होतं तुम्ही? नाही म्हणजे अचानकच मला एक स्थळ आलेलं होतं, ते बघायला गेलेले वडील बरं. बारामतीला, आई वडील बघायला, म्हणजे ते असं फिक्स करण्याच्या दृष्टीनंच गेलेले होते. मग मी लागलीच ह्यांना फोन केला, तर हे तेव्हा मुंबईमध्ये होते. मग लागलीच मित्रांच्या बरोबर कॉन्टॅक्ट करून मुंबईवरून आले लागलीच. मग आम्ही दुपारी साधारण 3च्या दरम्यान मी क्लासला, भाऊ एकटेच होते माझ्या घरात, क्लासला जाते म्हणून मी बाहेर पडले. मग एक क्लासवरून येण्याची टायमिंग 6-7 पर्यंत होती. मग 6-7 पर्यंत भावांना अशी काही शंकाच आली नाही, कारण का माझं वागणं खूप असं शांत आणि वेगळं होतं, म्हणजे एकदम शांत असं होतं. त्यामुळं अशी काय भावांना पण त्याची कल्पना नाही आली की असं करेल किंवा काय करेल म्हणून. नंतर मग शोधाशोध चालू केली. मग तेव्हा घरच्यांना कळालं. मग आई वडील पण आले, आमचे वडील वगैरे 10च्या दरम्यान आले. मग तोपर्यंत कळालेलं की असं असं, आणि थोडाफार आमच्या घरात संशय आलेला होता. अच्छा. की असं असं एका मुलग्याबरोबर हिचा अफेअर आहे, त्यामुळे संशय होता. मग वडिलांनी मला विचारलेलं पण, तर तेव्हा माझं डेअरिंग नाही झालं. अच्छा. की मी नाही म्हणून सांगितलं. आणि तशी आमची फॅमिली सुशिक्षित आहे, म्हणजे करून देण्यासारखी पण होती. खरं माझ्यात धाडच झालं नाही वडिलांना सांगायचं. क्या बात आहे. बाबांच्यावरचं प्रेम आणि भीतीयुक्त आदर यामुळे मोकळेपणानं सांगता नाही आलं, पण फायनली घरच्यांनी ॲक्सेप्ट तर केलेलं आहे आणि एक लढाई तर जिंकलेली आहे. व्हेरी गुड. पण जेव्हा खरोखर पहिल्यांदा या वैशालीजीने सांगितलं तेव्हा बाबांची रिॲक्शन काय होती? या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत ना. म्हणजे आपण जेव्हा जेव्हा या जर्नीमधून जात असतो तेव्हा तेव्हा नक्कीच आपल्याला या गोष्टी उपयोगाच्या ठरू शकतात, है ना. सो एन्जॉय करत राहा. त्यासाठीच 94.3 टोमॅटो FM, दिल से मेड फॉर इच अदर. रसिका आहेच तुमच्याबरोबर, एकदम फ्रेश. तूफान से निकलकर किनारा मिला है, जीने को फिर से एक सहारा मिला है. बहुत कश्मकश में थी ये जिंदगी मेरी, उस जिंदगी में अब साथ तुम्हारा मिला है. 94.3 टोमॅटो FM वर तुम्ही एन्जॉय करताय दिल से. रसिका आहे तुमच्याबरोबर. आणि आज मेड फॉर इच अदर कपल आपल्याबरोबर आहे माननीय आमदार राजेश क्षीरसागर आणि माननीय सौ वैशाली क्षीरसागर. आता वैशालीजी, जेव्हा तुम्ही तुमच्या बाबांना सांगितलं तेव्हा त्यांची नेमकी रिॲक्शन काय होती? तू अशी भिवू नकोस, धीट राहा, असं काही तू अयोग्य काय केलेलं नाहीयेस असं मला समजावून सांगितलं. आणि आमच्या आईंना सांगितलं, परत दुसऱ्या पाहुण्यांना पण सांगितलं, मी तिचा स्वीकार करणार आहे. तुम्हाला कुणाला करायचंय त्यांनी करा, ज्यांना नाही करायचं त्यांनी नाही करा. पण बाबांची एवढी छान हे मिळाल्यानंतर, साथ मिळाल्यावर तुम्हाला बाकीच्यांचा काही प्रश्नच नसतो. इकडून आपले अहो आणि इकडून आपले बाबा, दॅट्स इट. ग्रेट, खूप छान. म्हणजे आपण तेव्हा हे काय करतो, तुम्ही जॉब करत होता तेव्हा? नाही, त्यावेळी काहीच जॉब नव्हता किंवा काहीच नव्हतं. ऍक्च्युली आमच्या कुटुंबाची एक बेकरी होती माझी चांगली, ती चांगली चालत होती बेकरी वगैरे, एकदम सर्वसामान्य कुटुंबातील मी. पण लग्नानंतर मग पुढं आम्ही विचार करत करत गेलो. मग ज्वेलरी शॉप आम्ही घातलं. अच्छा. आणि ते पण ज्वेलरी शॉप घातल्यानंतर पुढे त्याचं मोठ्या शोरूम मध्ये देखील रूपांतर झालं. आणि त्याचं कारण प्रमुख ह्याच आहे, मी ज्यावेळी बाहेर असेल त्यावेळी बघणं म्हणा किंवा ओव्हरऑल सगळे रिलेशन्स वगैरे. आणि नंतर आम्ही डेव्हलप होत गेलो त्यांच्या, म्हणजे हे तर कबूल करावंच लागेल. आणि कोणत्याही स्त्रीशिवाय पुरुष डेव्हलप होतोय अगदी काही पर्सेंटमध्ये असेल, मी ते मान्यच करत नाही. 100% पुरुष ज्यावेळी डेव्हलप होतो त्यावेळी त्याला स्त्रीची साथ असणं गरजेचं आणि असतीच. अगदी त्याच पद्धतीने आमची पुढे सर्व प्रकारची डेव्हलपमेंट होत गेली. आणि किंवा मला माझे सासरे कैलासवासी बापूसाहेब मोहिते 3 वेळा नगरसेवक राहिलेले आहेत. तर राजकारणामध्ये मी पूर्वी होतो. 1987 मला 86 साली शिवसेना प्रमुख पहिल्यांदा कोल्हापुरात आले आणि त्याने मला विद्यार्थी सेनेचं जिल्हा प्रमुख पद दिलं. पण 90 साली आमचं लग्न झाल्यावर मी ह्यांच्या सांगण्यानुसारच ठरवलं की आपण कुठंतरी आता एक सेटल झालं पाहिजे, चांगला व्यवसाय उभा केला पाहिजे. त्यामुळे थोडंसं त्यापासून बाजूला राहिलो. पण परत एकदा सेट झाल्यानंतर मला राजकारणाची आवड होती. त्यामुळं मी नंतर राजकारणात पडल्यानंतर त्यांच्या वडिलांनी मला फार मदत केली प्रत्येक गोष्टीत. अगदी घरपळा असेल, हे हद्दवाढीचे विषय असतील, कारण ते एक अभ्यासू नगरसेवक होते. आणि किंबहुना मी आमदार व्हायच्या वेळेला पण साधारणतः त्यांचे तिथपर्यंत पण मला फार त्यांचं एक्सपिरियन्सचा उपयोग झालेला आहे मला. ग्रेट, खूप छान. पण तरी सुद्धा हे एक अवघड असतं ना, की ज्याच्याकडे काही जॉब नाहीये, काही नाहीये, त्याच्याशी असंच एकदम लग्न करणं एका मुलीसाठी अवघड असतं. पण धाडच केलं म्हणायचं म्हणजे मॅमनी. नाही, ऍक्च्युली तर आमच्या घरी काहीच नव्हतं.
कधी त्यांनी मला विचारलं पण नाही घरी काय आहे किंवा काय नाही आहे. अर्थात मीच विचार करत बसायचो की आता पुढचं कसं काय हे तर केलंय, पण जिथं जिथं अडचणी येतील तिथं तिथं ऍडजस्ट करून त्यांनी घेतलेलं आहे. ग्रेट. ओके, आता एकमेकांची साथ तर आपण घेतलेली आहे, पण ती निभवायची कशी, नेमकी कुठं कशी ऍडजस्टमेंट करत त्याने नेमकी ही मेड फॉर इच अदरची जर्नी सक्सेसफुल करायचा प्रयत्न केलाय. एकमेकांच्यावरचा भरोसा ठेवत तो खरा करत ही साथ भक्कम कशी करत गेलेत, या सगळ्या छान छान गोष्टी आपण त्यांच्याकडून शिकतो आहोत, जाणून घेतो आहोत. बस आणखीनही बराच इंटरेस्टिंग प्रवास आपण जाणून घ्यायचा आहे या दोघांच्याही कडून. त्यासाठी ऐकत राहा 94.3 टोमॅटो FM, दिल से मेड फॉर इच अदर. रसिका आहेच तुमच्याबरोबर एकदम फ्रेश. 94.3 टोमॅटो FM वर तुम्ही एन्जॉय करताय दिल से. रसिका आहे तुमच्याबरोबर आणि आज आपल्याबरोबर आहे मेड फॉर इच अदर कपल, माननीय आमदार राजेश आणि माननीय सौ वैशाली क्षीरसागर. आता वैशालीजी, मला तुम्हाला दोघांना पण विचारायचं बरं का ॲक्च्युली, की स्ट्रगलिंग पिरियडमध्ये तुम्ही एकमेकांना कशी साथ दिली, काय ॲडजस्टमेंट्स तुम्हाला कराव्या लागल्या, काय सांगाल? नाही, आता आपण हे लव्ह मॅरेज केलंय ते मला स्वीकारायचंच होतं आणि मला कुणाची मदत घ्यायची नव्हती. म्हणजे माझ्या आईवडिलांची सुद्धा, हा, मला माझ्या आईवडिलांची सुद्धा मदत घ्यायची नव्हती आणि स्वकष्टानं सगळं उभं करायचं होतं. आणि तसे हे धाडसी होते. आमचं 90 साली लग्न झालं आणि 93 साली आमचा सराफी व्यवसाय चालू झाला. त्या 2 वर्षाच्या काळात आम्ही एक छोटे मोठे 2-3 व्यवसाय केले. म्हणजे सीझनचे जे व्यवसाय असतात ते आम्ही केले. त्यात आम्ही समाधानी होतो. असं काही नाही वाटलं की आपल्याला कुठंतरी कमी पडतंय किंवा ॲडजस्टमेंट करावी लागते, असं मला काही नाही वाटलं, कधीच काय वाटलं नाही. आणि 93 साली आम्ही जेव्हा सराफी व्यवसाय चालू केला तो पण आम्ही म्हणजे खूप आमचा चांगल्या पद्धतीनं तो व्यवसाय चालला. म्हणजे असं कुणाला वाटलं नाही की आमची एवढ्यात प्रगती होईल. तो पण अगदी ह्यांनी धाडसानी नीटपणे सांभाळत केला. सर, तुम्हाला काय वाटतं, ऍडजस्टमेंट तुम्ही कुठल्या बाबतीमध्ये केली असेल? मला असं वाटतं त्यांना कुठल्या गोष्टीचं असं वाटत असणारच की एवढ्या मोठ्या घरातून आपण आलोय आता इथं, किंवा पण त्यांनी कधीच दाखवून दिलं नाही ते. आणि आताही म्हणत नाही, कधीच नाही. नंतर मी पण एवढं त्या 93 सालानंतर मला कधी ह्यांनी कमी केलं नाही. आज अखेर मला कधी म्हणजे 90 ते 93 हे 3 वर्ष कदाचित तुम्हाला थोडी स्ट्रगल केलं खरं. मला पण त्यांनी मनात ठेवलं, कधी मला बोलून दाखवलं नाही किंवा माझा विश्वास तोडून दिला नाही. हे सगळ्यात महत्वाचं होतं. ग्रेट. पण मग ह्या 3 वर्षाचा जो काही स्ट्रगल होता साधारण तो कसा होता आणि तिथे तुम्ही एकमेकाला कसा सपोर्ट? आम्ही एकमेकाला कधीच दाखवून दिलं नाही की आम्ही स्ट्रगल मध्ये आहोत. अच्छा. आपल्याला सक्सेस व्हायचं आहे हे आम्ही दोघांनी ठरवलं होतं. ऍक्च्युली तर त्यावेळी परिस्थिती तशी म्हणायचं तर समाधानी होतो, पण चांगली नव्हती. कारण माझे मित्रमंडळी फार श्रीमंत आणि चांगल्या घरातली वगैरे होते, पण मित्रांनी देखील आम्हाला साथ दिली त्यामध्ये. तसंच कुटुंबानं, फॅमिलीनं देखील साथ दिली. माझे आई वडील असतील, त्यांचे आई वडील असतील. आणि म्हणून असा कधी प्रसंग जरी आला तरी आम्ही बोललो नाही स्वतःच्या तोंडानं आपण कुठं कमी पडतोय. आपल्याला सक्सेस व्हायचं आहे, एकच गोष्ट एवढी डोक्यात ठेवली आम्ही, आणि आम्ही असं करत आम्ही सक्सेस झालो. अच्छा, म्हणजे आपण आता जे ऐकणारे लिस्नर्स आहेत किंवा ज्यांची समजा आता नुकती लग्न झालेली असतील, अशीच केलेली असतील समजा, तर आपण त्यांना हे सांगू शकतो की प्रत्येकाच्या लाईफमध्ये कमी जास्त हे असतं. जर तुम्ही लग्न केले तर ते निभवायचं आहे आणि मग एकमेकांना बोलून दाखवून एकमेकांच्या उपयोग नाही. त्यापेक्षा आपण एकमेकांना सपोर्ट करत पुढे जाणं खूप गरजेचं आहे. फॅमिली आणि फ्रेंड्सचा सपोर्ट तर होताच, पण त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकमेकांवरचा विश्वास आणि एकमेकांचा असणारा मॉरल सपोर्ट, आधार, ही खूप मोठी ताकद ठरते. खरं आहे ना? या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत बरं का. या त्यांच्या अनुभवातून ते आपल्याला सांगतायत आणि त्या नक्कीच आपण सगळ्यांनी शिकण्यासारख्या सुद्धा आहेत. खरं आहे ना? आता मला विचारायचं की या दोघांच्यामध्ये काही भांडणं वगैरे होतात का, आणि त्याच्यावर काही कारणं काही खास असतात का, विचारूया आपण. बस या गाण्यांच्या नंतर ऐकत राहा त्यासाठी 94.3 टोमॅटो FM, दिल से मेड फॉर इच अदर. रसिका आहेच तुमच्याबरोबर एकदम फ्रेश. लग्न म्हणजे नेमकं काय असतं? कधी समझोता तर कधी भांडण असतं. तो चिडला तरी तिनं शांत राहायचं असतं. कपातल्या वादळाला चहाबरोबरच संपवायचं असतं. लग्न म्हणजे हे असंच काहीच असतं. 94.3 टोमॅटो FM वर तुम्ही एन्जॉय करताय दिल से. रसिका आहे तुमच्याबरोबर आणि आज आपल्याबरोबर मेड फॉर इच अदर कपल आहे माननीय आमदार राजेश आणि माननीय सौ वैशाली क्षीरसागर. आता नवरा बायको म्हणला की कोणत्या ना कोणत्या कारणावरून मतभेद, भांडणही होत असतात, बरोबर आहे ना? आणि मग त्याच्यामध्ये काही कॉम्प्रोमाइजेस सुद्धा करावी लागतात. काय सांगाल, तुमच्या दोघांच्यामध्ये मेन भांडण होण्याचं काही कारण असतं का? आधी होतात का मुळात भांडण? असं काय आठवत पण नाही. फार कमी आमची भांडणं खूप कमी होतात. फक्त कसं होतं, कशी काय भांडणं कमी, म्हणजे काय त्याचं सिक्रेट? म्हणजे एकमेकाला आम्ही समजून घेऊन वागतो. मला जे आवडत नाही ते करत नाहीत आणि त्यांना जे आवडत नाही ते मी करत नाही.
अच्छा. म्हणजे आजपर्यंत आमचं असं आहे की मला ज्या गोष्टी आवडत नाहीत एखादी वेळेला मी सांगितलं की हे नाही तर ते नाही करत. आता आमचं हे ना राजकारणाची खूप आवड होती. खरं त्यांनी 93 सालापासून 2004 पर्यंत त्याकडं बघितलं सुद्धा नाही. का तर आपल्याला व्यवसाय हे करायचा नाही. तर ते कॉलेजमध्ये असल्यापासून त्यांना तो स्वभाव होता. म्हणजे राजकारण समाजकार्य करायची सगळ्यांना मदत करायचा हा स्वभाव होता. खरं मला जरा त्याची आवड कमी आहे. त्यामुळे त्यांनी पूर्ण बंद केलेलं. पण आवडत नाही यांना न आवडणाऱ्या गोष्टी जसं यांनी सांगितलं तसं यांना न आवडणारी गोष्ट तुम्ही कुठली ऍडजस्ट केलीत की ही नाही आवडत तर मी नाही करणार, अशी कुठली होती? मला जरा कलेची आवड होती. म्हणजे कला काही वस्तू बघितल्या की बनवायच्या ह्याची आवड होती. मग स्वयंसिद्धामधून मला निरोप आलेला होता की ह्यासाठी या. खरं ह्यांचं मत होतं की नाही, मुलं आपली संपत्ती आहे. म्हणजे माझी 2 मुलं आहेत ती आपली पहिली संपत्ती ती आहे, त्यांच्याकडं लक्ष दे. मग त्यात मी ती आवड बाजूला ठेवली आणि मुलांच्याकडे मी लक्ष दिलं. आणि ते बरोबरच आहे. खरी संपत्ती ही मुलं आहेत. नक्की. काय नंतर दुसरी संपत्ती आहे. म्हणजे तुम्ही दोघांनी पण एकमेकांच्या गोष्टी समजून घेऊन हा, ऍडजस्ट adjust केलं. आणि असं मला असं वाटतं की काय असं जास्त काय कुठल्या गोष्टीवर आम्हाला चर्चा पण करावी लागली नाही की हे करू हे करू नका, असं कधीच झालं नाही जास्त. अच्छा, असं great. कधीच आमच्या नाही. घरातलं वातावरण खूप खेळीमेळीचं आहे. म्हणजे माझे सासू सासरे असताना सुद्धा माझ्या सासूबाई खूप समंजस होत्या. क्या बात आहे. म्हणजे घरातलं वातावरण खेळीमेळीचं राहण्यासाठी एकमेकांना समजून घेणं, अंडरस्टँडिंग, कम्युनिकेशन आणि एकमेकांच्यावरचा विश्वास खूप गरजेचा आहे. व्हेरी गुड. बघा, आपण सुद्धा आपल्या घरामध्ये सुद्धा या गोष्टी होत असतात, पण कुठंतरी काहीतरी कमी पडत असतं, काहीतरी चुकत असतं. आणि जेव्हा या अनुभवाच्या गोष्टी आपल्याबरोबर हे लोक शेअर करत असतात तेव्हा त्यातून नक्कीच आपल्याला काही शिकायलाही मिळत असतं, है ना? एन्जॉय करत राहा 94.3 टोमॅटो FM, दिल से रसिकाबरोबर एकदम फ्रेश. माननीय आमदार राजेश क्षीरसागर आणि माननीय सौ वैशाली क्षीरसागर आज आपल्याबरोबर आहेत. मेड फॉर इच अदर कपल 94.3 टोमॅटो FM वर दिल से मध्ये. येस, ऑफकोर्स. आणि आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते की लग्नानंतर तिचं सासूबाईंच्या बरोबर पटणं हे गरजेचं असतं. कारण असं म्हणतात ना की सासू म्हणजे सारख्या सूचना आणि सून म्हणजे सूचना नकोत. आणि मग हे कॉम्बिनेशन जेव्हा जमतं तेव्हा वाक्या बात आहे, पण नाही जमत तेव्हा बराच प्रॉब्लेम होतो. आता यांच्या घरी नेमकं काय झालं? मला तुम्ही वैशालीजी सांगा की तुमच्या सासूबाई समंजस होत्या असं तुम्ही मगाशी म्हणालात, म्हणजे नेमकं तुमचं रिलेशन कसं होतं? म्हणजे सासूबाई मला सांभाळून घेत होत्या सगळ्या गोष्टी. आणि कधी चुकेल तेव्हा त्या सांगायच्या पण. खरं त्या आम्ही ऐकत होतो. असं काय त्याचा विरोध मी कधी केला नाही काय. आणि माझे दीर सासरे पण असे मला सगळी समजून घेणारी होती आणि मी पण त्यांना समजून घेत होते. त्यामुळं आमच्या घरात पण कधी असे वादावादी वगैरे असं कधी झालं टाळी नाही. दोन्ही हातांनी वाजते, तुम्ही दोघांनी पण एकमेकांना समजून घेतलं असं. म्हणजे एखाद्या वेळेला मी जर चुकले, सासूबाईंनी सांगितलं तर ते मी ऐकत होते. आणि एवढंच काय, त्या जर चुकल्या तर मी सांगितलं तर त्या पण माझं ऐकत होते. सध्याच्या जीवनामध्ये आपल्याला एक गोष्ट आढळते, हे जास्त नवरा बायकोंचं वाद किंवा अगदी टोकापर्यंतचा वाद, या गोष्टीसाठी मला एक सामाजिक दृष्ट्या असं वाटतंय की सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या घरचं कल्चर, संस्कार. संस्कारी मुलगी किंवा संस्कारी मुलगा घडवणं आई वडिलांचं काम आहे आज. हे जर आपलं संस्कार जे आहेत ते जर व्यवस्थित मुलांच्यावर घडले तर पुढचं लाईफ देखील तेवढ्याच इझी आपण मुलांचं जाऊ शकते. त्यामुळे आई वडिलांचं देखील आता सध्या मुली साधारणतः काय कळतं झाल्यावरच मुलांना घरातल्यांनी चांगले संस्कार देणं गरजेचं आहे. आता त्याकडे थोडं दुर्लक्ष व्हायला लागलं असं मला वाटते आई वडिलांचं. म्हणजे बाकीच्या सगळ्या गोष्टी अनेक आलेल्या आहेत. आता प्रत्येक गोष्टीला आपण विरोध नाही करू शकत, पण हिंदू संस्कृतीप्रमाणे जर काही गोष्टी पाळल्या तर आपल्या लाईफमध्ये काही जास्त अडचणी येतात असं मला वाटत नाही. अच्छा. आणि त्याच्यामध्ये पुन्हा मुलीच्या आई वडिलांचा रोल पण खूप महत्वाचा असतो. जसं की समजा मुलीचं लग्न झालं तर खूपदा इंटरफिअरन्स असतो. म्हणजे मुलीच्या आई बाबांचा. तुमच्या आई बाबांनी तुम्हाला सपोर्ट नाही. आणि माझ्या आई वडिलांची अशी शिकवणच नव्हती. पहिल्यांदा तुम्ही सासरची माणसं जपा, मग माहेरी. त्यामुळे माहेरी जाण्याचा प्रश्न पण माझा कमीच आहे. लग्न झाल्यावर जात होत्या, पण आता तर अगदीच आता तर आमच्या राजकीय व्यापातून आम्हाला ते शक्यच नाही. कारण मला आठवड्यातून 2 दिवस बाहेर जावं लागतं, मग ते सांभाळायला. आणि आम्ही जर एखादी गोष्ट वडिलांना सांगितले तर वडील ऐकत नव्हते माझे. म्हणजे ते म्हणायचे की तुझे सासू सासरे येऊन सांगू देत तेव्हा मी उत्तर देतो, खरं तू सांगण्याला. आणि तसा वेळ पण कधी आला नाही की मी सांगावं. खरं त्यांचं म्हणणं होतं की
पण तेच खूप त्यांच्याकडनं महत्त्वाचं. तक्रार आली तर मी ऐकून घेईन. खरं तुम्ही नाही तक्रार सांगायची तिकडच्या लोकांची. ग्रेट येस, घरच्यांचा आपल्या पॅरेंट्सचा रोल सुद्धा खूप महत्त्वाचा असतो ना, आणि त्याच्यावरची आपली रिॲक्शन ही सुद्धा खूप महत्त्वाची असते, बरोबर. या आणि अशा बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टी आपण जाणून घेत आहोत या इंटरेस्टिंग अशा त्यांच्या जर्नी बरोबर. 94.3 टोमॅटो FM वर दिल से रसिका आहेस तुमच्याबरोबर एकदम फ्रेश. 94.3 टोमॅटो FM वर तुम्ही आहात रसिका बरोबर दिल से. आज मेड फॉर इच अदर कपल आपल्याबरोबर आहेत माननीय आमदार राजेश क्षीरसागर आणि माननीय सौ वैशाली क्षीरसागर. मला तुम्हा दोघांना पण थोडंसं वेगळं विचारायचं आहे बरं का, की नक्कीच तुम्ही सुरुवातीच्या फेजमध्ये पहिली मूवी कुठली बघितली होती, आठवते काही, काय सांगाल? मला वाटते चांदणी. चांदणी. श्रीदेवी. लग्न व्हायचं होतं त्यावेळी. हा, श्रीदेवी. लग्नाच्या आधी बघितलं. कॉलेजमधून जाऊन हो. बघितलेला काय, बुडवाबुडवी कॉलेजची क्लासची काय करून? ते काय अधूनमधून व्हायची जातं फिरणं इकडं तिकडं. अच्छा, चांदणी मूवी बघितलेली. पण सरांसाठी तुम्ही एखादा उखाणा घेऊ शकता की आता मध्येच आपण थोडा ब्रेक घेऊया, कुठला घेणार? भगवे आहे रक्त त्यांचे, आहेत ते कीर्तिमान. राजेश साहेबांचं नाव घ्यायला मला वाटतो अभिमान. क्या बात आहे, खूप छान, मस्त. आता मला सांगा की जेव्हा सरांचा हा सगळा पुढचा प्रवास सुरू झाला, राजकीय प्रवास वगैरे, तुम्हाला पण कुठेतरी असं आता तुम्ही पण खूप ऍक्टिव्ह आहात, तर मग तुम्हाला ऍक्टिव्ह करण्यामध्ये यांचा रोल कसा होता कामामध्ये, बाहेरच्या वगैरे असं? नाही, त्यांची मला नेहमीच साथ होती. असं आणि तुमची इच्छा होती? माझी एवढी इच्छा नव्हती. खरं ते म्हणायचे की तुला काय करायचं असेल तर कर, साथ देत होते कायम. अच्छा, तुम्ही कसं यांना इन्स्पायर केलं? ऍक्च्युली बघा, राजकीय माझी ज्यावेळी सुरुवात झाली त्यावेळी मी आपल्याला बोललो 2087 मला शिवसेनेप्रमुखांनी पहिल्यांदा विद्यार्थी जिल्हा प्रमुख केलं. पण 2004 पर्यंत मी पुन्हा राजकारणाच्या पासून थोडं अलिप्त राहिलो, कारण मला माझ्या जीवनामध्ये कुठेतरी सेट व्हायचं होतं. ह्या प्रवासामध्ये खऱ्या अर्थानं माझी दोन्ही मुलं त्यावेळी लहान होती. ऋतुराज माझा मोठा मुलगा आता इंजिनियर कम्प्लीट झालाय, त्याचं लग्न देखील झालेलं आहे. तर त्याचं वय होतं जवळपास मला वाटते 13 वय होतं, आणि लहान मुलगा तर अगदी 7 वर्षाचा. त्यामुळं त्या काळामध्ये मला राजकीय जी साथ पाहिजे होती ती माझ्या पत्नीकडून पाहिजे होती, आणि ती पूर्णतः तिने साथ मला दिली. त्यांनी अगदी पूर्णपणे साथ दिली, आणि त्यामुळेच हे शक्य झालं. कारण राजकीय बाकी वारसा आमच्या घरी कोणाचा नाही. वडील साधे आहेत, भाऊ देखील माझे साधे आहेत, अगदी म्हणजे सामाजिक काही करतील, पण राजकीय आमच्या घरात टॅक्टिस जे आपण म्हणतो यासाठी. आणि आज देखील मी कोणत्याही राजकीय टॅक्टिस स्वीकारत असताना आम्ही घरी बसतो, मी, माझी पत्नी, दोन्ही मुलं. लहान मुलगा पण आता माझा 19 वर्षाचा, फार समजदार आहे. कोणतीही राजकीय टॅक्ट करत असताना आम्ही फॅमिली निर्णयच घेतो. मी ती सवयच लागून गेली, कारण त्यावेळेला गरज होती मला कुणातरी सल्ल्याची. तो सल्ला मी माझ्या पत्नीचाच घ्यायचो, आणि त्या सल्ल्यामध्ये किंबहुना निवडणुकीमध्ये प्रचार असेल, ज्या पद्धतीनं मी प्रचार करायचो त्याच्यापेक्षा पुढे जाऊन त्यांनी प्रचार केलेला आहे. आणि एकंदरीत कार्यकर्ते देखील साथ निश्चितपणे आम्हाला आहे, पै पाहुण्यांची साथ आहे, मित्रमंडळींची साथ आहे. की ज्या मी असं म्हणेन की माझ्या जीवनामध्ये ज्या ज्या ठिकाणी मला त्यांची गरज होती, कुणाची तरी गरज होती, त्या ठिकाणची गरज त्यांनी नेहमी पूर्ण केली. क्या बात आहे. म्हणजे घरची आघाडी सांभाळताना, सरांचं बाहेरचं सामाजिक क्षेत्र सांभाळताना सुद्धा त्यांना वैशालीजींची मोलाची साथ मिळाली आहे, आणि हे त्यांनी खूप मनापासून मनमोकळेपणानं अगदी कबूल सुद्धा केलेलं आहे. हीच तर महत्त्वाची गोष्ट आहे. जेव्हा आपण मेड फॉर इच अदर म्हणतो तेव्हा एकमेकांना सांभाळणं, एकमेकांना जिथं कमी तिथं आम्ही असं सपोर्ट देणं, आणि तो एक मॉरल सपोर्ट. म्हणजे मी कधी एकटा नाहीये किंवा एकटी नाहीये, माझ्याबरोबर हमखास माझा जोडीदार आहे, हा एक विश्वास, भक्कम विश्वास आपल्याबरोबर असणं ही खूप जमेची बाजू ठरते, है ना. एन्जॉय करत राहा 94.3 टोमॅटो FM दिल से रसिका बरोबर एकदम फ्रेश. जीने की उसने हमें नई अदा दी है, खुश रहने की उसने दुआ दी है, ऐ खुदा उसको खुशियां तमाम देना जिसने अपने दिल में हमें जगा दी है. 94.3 टोमॅटो FM पर आप हो रसिका के साथ दिल से. और आज मेड फॉर ईच अदर कपल आपल्या बरोबर आहेत माननीय आमदार राजेश क्षीरसागर आणि माननीय सौ वैशाली क्षीरसागर. आता तुम्ही दोघंही मला आठवून सांगा बरं का, की तुमच्या दोघांच्या मध्ये गिफ्ट्स कोण कुणाला जास्त देतं, काय सांगाल त्याच्याबद्दल? नाही, नेहमी असं काहीतरी डायमंडचं किंवा सोन्यामध्ये असतं काय. त्यांच्या जसं ह्याच्याप्रमाणे देतात मला गिफ्ट. मग तुम्ही काही देणार आहे उलटी गिफ्ट? आपण काही असते, माझ्याकडनं पण असते. मला बर्थडेला त्यांच्याकडून नेहमी गिफ्ट असते. अच्छा, चांगली गिफ्ट असते. ओके, आपला बर्थडे सर केव्हा? 24 नोव्हेंबर. अरे आलाच की, म्हणजे त्यांचा पण 2 डिसेंबर, 8 दिवसात मला पण द्यावी लागते. माझं ठरवून घेता की काय, म्हणजे नाही त्यामध्ये एकदा तर माझ्या बर्थडेला मला आठवतंय की माझा बर्थडे म्हणजे साधारणतः एक 10-20 हजार लोक येत असतात माझ्याकडे भेटायला.
तर आदल्या दिवशी रात्री म्हणजे माझे जवळचे मित्र, काही कुटुंबातील काही मुलं म्हणजे बाचा बाची पुतणी वगैरे पुतणी, तर रात्री 12ला सगळे येत असतात. रात्री 12ला केक कापला आणि माझ्या हातात किल्ली मिळाली गाडीची. म्हणजे काय आले तर बघतो तर मला घेऊन गेल्या तर मला नवीन बुलेट तिने दिली होती जी मला आवडत होती, आणि त्या बुलेटवरून आम्ही आमच्या पहिल्या जीवनामध्ये भरपूर फिरलो. कॉलेजमध्ये असताना माझ्याकडे बुलेट होती, ती बुलेट मला आम्ही बुलेटवरून मार्लेश्वर, गणपतीपुळा, महाबळेश्वर, टू व्हीलर वरून आम्ही फिरलेलो. अरे वा, म्हणजे तुम्ही ते पण लाईफ खूप छान एन्जॉय केलं ना, आणि ती तुम्हाला एक एनर्जी आहे पुढच्या लाईफ मध्ये पण. म्हणजे जर तुम्हाला पुढे कधी असा निवांत वेळ मिळाला तर तुम्ही पुन्हा ते लाईफ जगायला कमी पैशात आम्ही एन्जॉय केलं. म्हणजे अपुरे पैसे असायचे खरं, त्यात आम्ही समाधानी होतो. असं काय नाही वाटलं की श्रीमंती पैसा असला तर तुम्ही समाधान आहे असं नाहीये. तुमच्या मनानं समाधान मानून घेतलं पाहिजे कुठंतरी. व्हेरी गुड. ॲक्च्युली खरी ही गोष्ट आहे ना, म्हणजे समाधान हे मानण्यावर असतं. म्हणजे कुणी कुणाला किती मोठ्या गिफ्ट्स दिल्यात त्याच्यापेक्षा गिफ्ट छोटी आहे का मोठी आहे त्याच्यापेक्षा त्याची या पाठीमागची भावना खूप महत्त्वाची असते, आणि समाधान हे मानण्यावर असतं. बघा, या गप्पा गोष्टींच्या मधून कितीतरी मोठ्या महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतात, शिकायला मिळतात, हे ना. त्यासाठीच एन्जॉय करत राहा 94.3 टोमॅटो FM, मेड फॉर इच अदर, दिल से रसिका बरोबर एकदम फ्रेश. 94.3 टोमॅटो FM वर तुम्ही एन्जॉय करताय दिल से रसिका आहे तुमच्याबरोबर. आणि आज मेड फॉर इच अदर कपल आपल्याबरोबर आहेत माननीय आमदार राजेश क्षीरसागर आणि माननीय सौ वैशाली क्षीरसागर. थोडीशी मज्जा प्रश्न एक विचारूया आपण तुम्हाला, की तुम्ही मूवीज तर बघत होता, म्हणजे तुम्ही तुमच्या यंग एजमध्ये भरपूर लाईफ एन्जॉय केलेलं आहे, तेव्हा ऑफकोर्स तुम्ही काही मूवीज बघित्या असतील, तर त्यातलं पहिलं तुमचं सेलिब्रिटी किंवा मूवी क्रश, ॲक्टर ॲक्ट्रेस कोण होतं, काय सांगाल? त्यावेळेला कयामत से कयामत पिक्चर आला होता, जुही चावला. त्यामुळे जुही चावला आणि आमिर खान, दुसरं काय असणार ते डोळ्यासमोर तेच दिसायचं त्यावेळी. तुमचा हिरो अनिल कपूर. कपूर. ओके, ग्रेट, खूप छान. सॉन्ग डेडिकेट करायचंय तुम्ही सरांचं. इन आँखों के आंसू न कहलाते मोती, अगर तुम न होते, अगर तुम न होते, हमें और जीने की चाहत न होती, अगर तुम न होते. ग्रेट सर, तुम्हाला म्हणता येत? मी पण आज पहिल्यांदा ऐकलं. कारण मी ओपन गाणं म्हणतोय कोणत्याही फंक्शन मध्ये, त्यांच्यासाठी त्यांनी कधी म्हटलेलं नव्हतं. बघा, आज सगळ्यांसमोर म्हटलेलं आहे तुम्हाला, हमें और जीने की चाहत नव्हती, अगर तुम न होते. चला, तर ही अशी मस्तपैकी सॉन्ग डेडिकेशन झालेलं आहे, आणि आज त्यानिमित्तानं पहिल्यांदाच सरांनी सुद्धा हे गाणं एन्जॉय केलेलं आहे वैशालीजींच्या आवाजामध्ये. तर आपण आता ऐकूया हेच गाणं किशोरदांच्या आवाजामध्ये 94.3 टोमॅटो FM, दिल से रसिका बरोबर, मेड फॉर इच अदर एकदम फ्रेश. 94.3 टोमॅटो FM वर तुम्ही एन्जॉय करताय दिल से रसिका आहे तुमच्याबरोबर. आणि आज आपल्याबरोबर मेड फॉर इच अदर असं एक खास कपल आहे, माननीय आमदार राजेश क्षीरसागर आणि माननीय सौ वैशाली क्षीरसागर. आता मला जाताना तुम्हाला नक्कीच एक विचारायचं आहे, सर तुम्हाला वैशालीजींच्या हातची कोणती रेसिपी खास आवडते? आजपर्यंत जे त्यांनी बनवलंय ते कुठलं आवडलं नाही असं कधी झालं नाही. सगळंच आवडतं. स्वयंपाकाच्या बाबतीत एकदमच सुगरण. म्हणजे अगदी सुगरण. तुम्ही कधी ट्राय करता किचन मध्ये जाऊन काही रेसिपी वगैरे बनवायची? हल्ली काय नाही, आता आधी कधी? त्यावेळेला मदत केलेली आहे मी. ऑमलेट वगैरे पण बनवून दिलेलं पण आहे कधी कधी. क्या बात आहे. नक्की दिले. कुठली रेसिपी अशी सरांची तुम्हाला आवडलेली आणि आठवतीये की ही बनवलेली माझ्यासाठी अगदी ते? नाही, ऑमलेटच बनवलेलं, दुसरं ते काही आवडलेलं ते. अच्छा, ओके. आता इथून पुढे पुढचा जो जर्नी आहे तर तो नक्कीच आपल्याला एकत्र छान काढायचा आहे. जाताना आपल्याला सगळ्यांना काही एक टिप्स द्यायच्या म्हणलं तर आपण काय सांगू शकतो? स्ट्रगल ही 2-3 प्रकारचे असतात. एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे आर्थिक ज्यावेळी आपण स्ट्रगल मध्ये असतो ना, त्यावेळी फार आपल्याला म्हणजे त्रास झाल्यासारखं होत असतं. तिथं पहिला डगमगता कामा नये. कारण शेवटी नाही म्हटलं तरी लग्न केलेली व्यक्ती ही आपलं कुटुंब सुखी राहू दे यासाठी प्रयत्न करत असतेच. एखाद्या वेळेला काही आर्थिक चणचण असेल तर त्यावेळी एकमेकाला दोघांनी समजून घेतलं पाहिजे. आणि त्यानंतर मुलांच्या बाबतीत काही गोष्टी असतील. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला असं सगळ्याच कुटुंबांना सांगावं असं वाटतंय की एकदा आपण लग्न झालं तर दोन्ही कुटुंबांनी त्या मुलाच्यात आणि मुलीच्यात म्हणजे नवरा बायकोंच्यात जास्त इंटरफेअर करू नये. त्यामुळं अनेक गोष्टी, कारण मी आता राजकीय क्षेत्रात काम करतोय, एक आमदार म्हणून अनेक प्रकरणं माझ्याकडे येत असतात. कालच माझ्याकडे एक प्रकरण आलं होतं, काल दुपारचीच गोष्ट सांगतो तुम्हाला. मला एकंदरीत ते प्रकरण पाहिल्यानंतर असं दिसलं की नवरा बायकोंची भांडणं अगदी मारण्यापर्यंत, पण त्यांच्यात समन्वय नसायचं कारण त्यांची दोन्ही कुटुंब, त्या कुटुंबांचाच इगो जास्त होता. त्यापेक्षा मी त्याला नवऱ्याला बाजूला घेऊन सांगितलं आणि त्याच्या बायकोला निरोप पाठवला
की तुम्ही दोघांनीच बसायचं फक्त 1 तास विचार करायचा तुमच्या पुढच्या जीवनाचा. आता कसं होतंय, स्वतःच्या इगोसाठी दोन्ही फॅमिली जर आपल्या मुलामुलींचा वापर करत असतील तर त्यांचं जीवन उद्ध्वस्त होईल. आणि त्यामुळे कुटुंबानं त्या 2 व्यक्तींच्या कुटुंबातील लोकांनी देखील हे समजणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे रिलेशन एकदाच आहे हो. आणि ह्या 1-2-3 गोष्टीवर आपण जर थोडं बघितलं तर निश्चितपणे मला वाटतं कुणाच्याही जीवनामध्ये काय अडचण येणार नाही. नक्की, म्हणजे एकमेकांचा इगो रिस्पेक्ट देणं एकमेकांना. अगदी बरोबर आहे. त्याच्यानंतर मला वाटते की कम्युनिकेशन, जसं मगाशी तुम्ही म्हणाला की बाबा एखादी गोष्ट नाही समजली तर मी सांगते ह्यांना, किंवा तुमच्या घरामध्ये जे डिस्कशन होतं तर ते डिस्कशन जास्त महत्वाचं आहे आणि ते हल्ली होत नाही. मग ते मुलांच्यात संवाद कमी होतो किंवा बायकोबरोबर संवाद कमी होतो. तो संवाद सगळ्यांनी घरात ठेवला पाहिजे. तक्रार होती सरांच्या बरोबर की काय तुम्ही मला वेळच देत नाही बाबा? नाही, पहिल्यांदा त्यांनी भरपूर वेळ दिला. खरं जसं हे राजकारणात पडले गेल्या वर्षीच्या टर्ममध्ये त्यांनी जरा कमी वेळ दिला. खरं आता नाही, आता परत ते त्यावेळेला तक्रार मी करत मला पण नंतर जाणवलं ना की ठीक आहे, मी असं कधीच आजपर्यंत विचार केला नव्हता किती वाजले, मला जेवायचं कधी आहे, मला वेळ किती मिळतो. मी जनतेला जास्त वेळ दिला पहिल्या टर्ममध्ये, पहिल्या 5 वर्षात. ह्या टर्ममध्ये मात्र मी निर्णय घेतला की किमान 2 तास घरातल्यांना गप्पा मारण्यासाठी वेळ दिला पाहिजे. आणि आपण एकमेकासाठी, जसं आपण म्हणताय मेड फॉर इच अदर, ही संकल्पना अतिशय आम्ही आपलं टोमॅटो एफएमचं या ठिकाणी अभिनंदन करतो. खरं म्हणजे हे सार्वजनिक जीवनासाठी हा कार्यक्रम फार उपयुक्त ठरणार आहे आपला. आपल्याला ह्या माध्यमातून अनेक, आता आपल्या चर्चेतून सुद्धा अनेक संदेश गेले असतील, तर अतिशय चांगला हा उपक्रम घेतलेला. आपण पहिल्यांदा दोघांनी, ज्यांनी एकमेकासाठी आपण आता लग्न केलंय म्हणू किंवा जे एकमेकासाठी जगतोय म्हणून, त्यांनी समजून घेणं हे फार महत्वाचं आहे. 100% कुठल्याही गोष्टीत समाधान कधी होत नाही, पण आपण समाधान 100% मानणं शिकलं पाहिजे, तर आपलं जीवन सक्सेस होईल. क्या बात आहे, खूप छान तुम्ही मेसेज दिलाय सर. थँक्यू सो मच. आणि खूप छान. चलिये तो फिर, भरपूर साऱ्या गप्पा गोष्टींच्या मधून आपल्याला खूप साऱ्या महत्त्वाच्या गोष्टी कळलेल्या आहेत, शिकता आलेल्या आहेत. म्हणजे यांची इंटरेस्टिंगवाली लव्ह स्टोरी किंवा एकूण त्यांची जर्नी तर कळलेली आहेच, पण त्याचबरोबर लक्षात आलेलं आहे की लग्न म्हणजे नेमकं असतं काय, तर आपल्या माणसांसाठी न कळत बदलणं असतं, आपल्या माणसाचं आवडतं कॉम्बिनेशन असतं, खोटं खोटं कधी रागावणं असतं, पण खरं खरं समर्पण असतं. आणि एकमेकांना आयुष्यभर सांभाळून घेणं, एकमेकांना आधार देणं, एकमेकांच्या बरोबर संवाद ठेवणं, एकमेकांना स्पेस देणं आणि एकमेकांच्या मनांचा आदर करणं, हेही खूप गरजेचं असतं. तरच आपलं कपल ठरू शकतं मेड फॉर इच अदर, है ना. चला तर मग आता इथेच आजच्या ह्या गप्पा गोष्टींचा प्रवास थांबवतेय. पुन्हा आपण भेटणार आहोत आपल्या दिलसेमध्ये उद्या रात्री 8 ते 12. तोपर्यंत एन्जॉय करत राहा 94.3 टोमॅटो FM. शुभरात्री, गुड नाईट, शब्बा खैर आणि ऑफकोर्स टेक केअर.